सरकार म्हणून काय करणार आहे? मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही? ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं, त्या नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं? राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय टाटा साहेब असतील, महिंद्राजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील, असे मोठे मोठ्या लोकांकडून CSRच्या फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे. दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं, परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं मध्यंतरच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं, पण साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही. ते अजूनही तसंच आहे. मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेन तरी एका गोष्टीसाठी नक्की करेन, ते म्हणजे नाशिककरांना 50 वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे. माझे प्रक्षेपण म्हणून नाही, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असं तर मी त्याचं अभिनंदन केलं असतं. पण दुर्दैवाने मला सांगावं लागतंय की या नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन हे स्वतःला कर्तबगार या ठिकाणचे पालकमंत्री समजतात आहे. मला त्याच्याविषयी काय म्हणणं नाही, माझ्यासोबत काम केलेले व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत या ठिकाणी काम करत असत. असं असताना सुद्धा या नाशिक शहराचा विकास का होत नाही, अडचणी काय येत आहेत, अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था का बिघडते. ठिकाणी सन्माननीय भुजबळ सारखं नेतृत्व आहे, दादा भुसेन सारखं नेतृत्व आहे सन्माननीय. त्याच्यानंतर जर या शहराची अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे? आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे आणि त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आंधळा असणाऱ्या सरकारला आणि बहिरा असणाऱ्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करतोय. म्हणजे डोळे असून आंधळे आहेत, कान असून बहिरे आहेत, हा तोंड असून मुख्य आहेत. फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात, काही करण्यासाठी वापरत नाही. त्यासाठी असा मोर्चा आहे हा. भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की निवडणुकीच्या पूर्वी हा मोर्चा होतोय, जसं पावसाळ्यापूर्वी काही छत्र्या उगवतात तसा हा मोर्चा आहे अशी टीका दिली. त्यांना काय टीका करायची ती करू द्या. पावसाळ्यात छत्र्या उगवताय की नाही उगवत तो विषय नाहीये तिथे. तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असं तर मोर्चा काढायची वेळ झाली नसती ना हो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककडे लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतलंय तर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते करू शकतात याच्यावर आमचा विश्वास होता. परंतु आता नाशिकच्या लोकांच्या तोंडाला पानं पुसलं असं त्यांना वाटतंय, विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळे तुम्हाला आता इलेक्शनच्या तोंडावर मोर्चा म्हणा की आणखीन कशावर म्हणा, पण तुम्ही ते काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय. एखादा आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल. मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वीच नाशिकमध्ये होते, त्यांनी सांगितलं शेकडो कोटी रुपयाची गुंतवणूक नाशिकमध्ये होत आहे, मोठमोठे प्रकल्प नाशिकमध्ये येत आहे. मी नाशिक दत्तक घेतलं होतं पण मी ते अद्यापही सोडले नाही, नाशिकचा विकास करणार नाही. नाही तुम्ही सोडलं नाही, सोडू पण नका, पण नाशिकी लोक तुम्हाला आता विचारतात ना हो, आता सिंहस्थ आलाय त्याचं काय व्यवस्था केली तुम्ही? 2027चा सिंहस्थ आहे. या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले, उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले आणि परत आता नवीन प्रकल्प होते ते तुम्हाला टिकवता आले नाही. ते पहिले टिकवा ना आणि त्यात नवीन भर घाला. लोकांना रोजगारी कशी मिळेल त्याच्यावर विचार करा. 90,000 कोटी रुपये खासदारांना तुम्ही दिलेले नाही, त्यातली लोक आत्महत्या करायच्या मार्गाला लागलेले आहेत. काही दिवसांनी आपले शिक्षक संघटनेची लोक काही बसतील ते सुद्धा त्या मार्गाला जातील. जबाबदार कोण? मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात. तरी पण तुम्ही नाशिक शहर पालक म्हणून घेतलं, आम्हाला आनंद वाटला. चला भले आम्ही या ठिकाणी होतो, आमचे तो सिलेक्टेड नगरसेवक होते हो,
पूर्ण सत्ता तर आमच्या ताब्यात नव्हती, महापौरपद आमच्याकडे होतं, स्टँडिंग कमिटी अमुक म्हणजे वाटपात गेलेल्या होत्या, तरी सुद्धा राजसाहेबांनी इकडे उत्तम प्रकारचं काम केलं होतं. ते उत्तम प्रकार